मित्रांनो, तर आज आपण सायन्स सेक्शनमधील फिजिक्स जो भाग आहे तो बघणार आहोत. आता आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असल्यामुळं फिजिक्स केमिस्ट्री आपल्याला फर्स्ट इयरमध्ये झालेलं असतं. तसेच सायन्समध्ये सुद्धा फिजिक्स केमिस्ट्री आपल्याला 8वी 9वी 10वी झालेलं असतं. सो हा भाग थोडासा समजायला इझी आहे ॲज कम्पेअर टू बॉटनी बायोलॉजी. बॉटनीचं मी कवर केलेत बेसिक कन्सेप्ट्स. बायोलॉजीच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या पुढच्या 3-4 दिवसामध्ये मी सांगेन. सो आता जे इझी पार्ट आहे, कारण फिजिक्स प्लस केमिस्ट्रीवर आपल्याला 5 ते 6 क्वेश्चन्स येतात 15पैकी. सो हे इझी क्वेश्चन्स आहेत आपल्यासाठी, कारण आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री झालेलं आहे टेक्निकलमध्ये आणि मेकॅनिकलमध्ये पण या कन्सेप्ट्स बघतो आपण. सो मी फास्ट कवर करण्याचा प्रयत्न करेन. खूप जास्त डिटेलमध्ये जायचं नाही आपण. तो क्वेश्चन MCQ टाईप सॉल्व करता आला पाहिजे, या हिशोबानं आपण बघूया. तर पहिलं जे आहे युनिट्स म्हणजे काय, जसं की मास आहे त्याचं युनिट असतं किलोग्रॅम. सो कोणतीही फिजिकल क्वांटिटी जे आहे ते मेजर करण्याचं एक फिजिकल पॅरामीटर आहे युनिट्स. समजतं? SI सिस्टीम म्हणजे काय, तर इंटरनॅशनल स्टँडर्ड्स जी सिस्टीम आहे. फॉर एक्झाम्पल मासचं वजन जे आहे, MKS सिस्टीम जे आहे, MKS मीटर किलोग्रॅम सेकंड, ही MKS सिस्टीम आहे. आणि दुसरी असते CGS सिस्टीम, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. ओके, तर आपण जे स्टँडर्ड युनिट यूज करतो मेकॅनिकलमध्ये सुद्धा ते MKS SI सिस्टीमचे यूज करतो. आता आपल्याला हे युनिट्स सगळ्यांना माहीत असणं अपेक्षित आहे. डिप्लोमा आपण कंप्लीट केलं आहे. लेंथ जे आहे ती मीटरमध्ये असते. मास KG, टाईम सेकंड, हे स्टँडर्ड युनिट्स आहेत. करंटचं जे युनिट आहे ॲम्पियर. टेम्परेचरचं स्टँडर्ड युनिट केल्विन आहे, लक्षात ठेवा, डिग्री सेल्सिअस नाही आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती कॅन्डेला. आता हे ऐकलेलं नसतं आपण, वरचे तरी ऐकलेले आहेत, सो ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ल्युमिनस इंटेन्सिटी, लक्स मीटर वगैरे जे असतं कॅन्डेला. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे थर्मोडायनॅमिक्समध्ये लागतं किंवा केमिस्ट्रीमध्ये लागतं. तर मोल ही कन्सेप्ट आहे. ओके, त्यानंतर अँगल मोजण्यासाठी रॅडियन युनिट असतं. सॉलिड अँगल असेल तर स्टे रॅडियन युनिट आहे. ओके, त्यानंतर मग आता हे जर पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर वगैरे ग्रहांचं अंतर मोजायचं असेल तर लाईट इयर कन्सेप्ट आहे की लाईटचा जो स्पीड आहे 3 × 10⁸ एका वर्षामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल लाईटच्या स्पीडनं, तर ते आहे 9.46 × 10⁻15. समजते, खूप मोठी संख्या आहे ही. त्यानंतर आणखी काही युनिट्स आहेत. पार्सेक, हे बेसिकली ॲस्ट्रॉनॉमीमध्ये यूज होतं, ग्रहांमधलं अंतर, सूर्यमालेतलं अंतर वगैरे मोजण्यासाठी. अँगस्ट्रॉम युनिट जे आहे 1.5 × 10⁻11. टन जे असतं ते 1000 किलो आणि क्विंटल असतं ते 100 किलो. आपण जे पोतं घेतो साखरेचं वगैरे, समजा 100 किलोचं असेल तर 1 क्विंटल म्हणतात. आणि टनमध्ये आपण ऊस कारखान्याला जो देतो तो टनात देतो. हे बेसिक आहेत. हे पार्सेक आणि लाईट इयर आपल्याला लागत नाही, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये लागतं. खूप लांबचं अंतर मोजायचं असेल ग्रहांमधलं तर. डायमेन्शन्स जे असतात M, L, T आणि थीटा या स्वरूपात विचारले जातात. आता ग्रुप Aच्या परीक्षेला एक क्वेश्चन आला होता डायमेन्शनवर. जसं की हे सिम्पल टर्म्समध्ये सांगतो. समजा मी वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी त्याचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड. वेलॉसिटीचं युनिट काय असतं, मीटर पर सेकंड. समजतं? सो आता मीटर हे बेसिकली काय आहे, लेंथचं युनिट आहे L, आणि सेकंड जे आहे ते टाईमचं युनिट आहे. त्यानंतर मास जर आलं असतं तर मास जे आहे KG जर युनिटमध्ये आलं असतं तर ते मासचं आहे. समजते? सो वेलॉसिटीज म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आहे. आता हे डायमेन्शन्स जे देतात एखाद्या क्वांटिटीचे, जसं की वेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय असतात, m⁻⁷, l⁻⁷, t⁻⁷. हे 3 स्टँडर्ड आहेत. m म्हणजे मास, l म्हणजे लेंथ आणि t म्हणजे टाईम. तर आता मासचं जे आहे तर ते वेलॉसिटीमध्ये कुठं मास येत नाही, किलोग्रॅम वगैरे कुठे येत नाही. सो m⁻�0 येणार. त्यानंतर लेंथ आहे बघा न्यूमरेटरमध्ये, सो इथं 1चा घात आहे, सो l⁻⁴. आणि सेकंड जे आहे टाईम ते डिनॉमिनेटरला आहे, सो न्यूमरेटरला लिहिल्यावर t⁻⁻1 होणार हे. सो t⁻⁻1.
सो डायमेन्शन काय आहेत वेलॉसिटीचे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात m⁻0 l⁻1 t⁻⁻1. समजते डायमेन्शन्स कसे काढतात. मी एक नंतर स्टँडर्ड चार्ट शेअर करेन, त्यामध्ये सगळ्या फिजिकल पॅरामीटर्सचे डायमेन्शन्स असतील. ते लक्षात ठेवा. जर क्वेश्चन आला तुम्हाला, आत्ता ग्रुप एच्या परीक्षेला आला होता, पण तो थोडासा अवघड होता, कारण त्यात म्हणजे ज्या ओळखीच्या क्वांटिटी नाही आहेत त्याचे डायमेन्शन्स विचारले होते, विस्कॉसिटी वगैरे अशा गोष्टींचे. ठीक आहे. म्हणजे आपल्यासाठी इझी आहे, मेकॅनिकल इंजिनिअरसाठी विस्कॉसिटी आपण बघितलेलं असतं, पण जनरल आर्ट्सवाल्या मुलाला विस्कॉसिटीचे डायमेन्शन्स काढणं थोडंसं अवघड आहे. त्यानंतर स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी काय असते, अशी क्वांटिटी, स्केलर म्हणजे अशी क्वांटिटी आहे की ज्याला रिप्रेझेंट करण्यासाठी ओन्ली मॅग्निट्यूडची गरज असते. जसं की आपलं मास आहे, वजन, ते के जीमध्ये सांगू शकता तुम्ही. आणि समजा वजन सांगितलं 50 kg आहे, तर ते डायरेक्शन किंवा आणखी कोणत्याही पॅरामीटरची याला गरज नसते की तुमचं वजन जे आहे ते 50 आहे, मग कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, असं आपण नाही सांगत, कारण ही स्केलर क्वांटिटी आहे. नुसतं वजन सांगितलं की त्याची आयडिया येते पूर्ण. टेम्परेचर जे आहे ती एक स्केलर क्वांटिटी आहे. समजते, टेम्परेचर तुमचं सध्या बॉडीचं 37 आहे, सो ते काय आहे, त्याला डायरेक्शनची गरज नाही आहे, फक्त मॅग्निट्यूड सांगितलं की विषय संपला. समजते. एक्झाम्पल काय आहेत हे लक्षात ठेवा. बेसिक क्वेश्चनच विचारतात तुम्हाला प्रियमला. सो स्केलरमध्ये मास, स्पीड, व्हॉल्यूम, वर्क, टाईम, पॉवर, एनर्जी हे स्केलर क्वांटिटी आहे. आता वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, नुसतं मॅग्निट्यूड सांगून उपयोग नाही आहे, म्हणजे किती आहे ती क्वांटिटी, तर ती कुठल्या डायरेक्शनमध्ये आहे, पॉझिटिव्ह साईडला आहे का निगेटिव्ह साईडला आहे, +x -x. सो ह्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन येतात वेक्टर क्वांटिटीला. तर वेक्टर क्वांटिटी अशी क्वांटिटी आहे की जी एक्सप्रेस करायसाठी बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन लागते. जसं की डिस्प्लेसमेंट आहे. आता हे बघूच आपण पुढं, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, मोमेंटम, हे सगळे जे आपण फिजिक्समध्ये बघतो पॅरामीटर, हे यांना सगळ्यांना डायरेक्शन दाखवावी लागते. क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे, प्लस डायरेक्शनमध्ये का मायनस डायरेक्शनमध्ये. मोशनमध्ये काही कन्सेप्ट आहेत. मोशन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट जो आहे त्याला काहीतरी, तो जागेवर स्टेशनरी नाही आहे, थांबलेला नाही आहे, पुढे कुठेतरी चाललं आहे. समजतं. सो त्याला स्टेट ऑफ मोशन म्हणतात. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये फरक काय आहे. डिस्टन्स फॉर एक्झाम्पल स्केलर क्वांटिटी आहे, नुसतं त्याचं मॅग्निट्यूड सांगितलं की विषय संपला. डिस्प्लेसमेंट जे आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. आणखी कसं समजून घ्यायचं लक्षात द्या. समजा तुम्ही इथं आहात, इथून तुम्ही गोल फिरून इथं आला, समजा एवरून स्टार्ट केलं, बीपर्यंत आला चालत जाऊन असं. आता डिस्टन्स जर विचारलं तुम्हाला, डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ कवर्ड, म्हणजे इथून सुरू झाला तुम्ही 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4, 5, 6, असं समजा 10 किलोमीटर चालून तुम्ही बीवर आला. सो डिस्टन्स आहे 10 किलोमीटर समजा. आणि डिस्प्लेसमेंट विचारलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स, म्हणजे ॲक्च्युली तो कुठून कुठे हलला त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. एकच मिनिट. जसं की हा इथून इथं आला आहे ना, याची डिस्प्लेसमेंट झाली फक्त 1 किलोमीटर, ती पण कुठल्या डायरेक्शनमध्ये, हा अँगल महत्त्वाचा असतो यात, थीटा वगैरे. समजते. सो डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल लेंथ ऑफ पाथ कवर्ड, डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. आता हे बघा, डिस्टन्स कधी 0 नसणार. याचा अर्थ काय, हा फिरून समजा गोल एवरून सुरू झाला, परत इथं एवर आला, इथं म्हणजे इथून सुरू झाला, गोल फिरून परत इथं आला, तर डिस्टन्स किती कवर केलं आहे, तर सर्कलचा जो पेरिमीटर असेल हा, किंवा हे 1, 2, 3, 4 मोजत गेला तुम्ही, काहीतरी इथपर्यंत आलं आहे. सो हे जे चालत गेलेलं आहे ते डिस्टन्स आहे, आणि ते कधीच निगेटिव्ह नसणार. वेळेस डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, कारण स्टार्टिंग पॉईंट आणि इनिशियल आणि फायनल पॉईंट जो आहे तो सेम असल्यामुळं काहीच हालचाल झालेलं नाही आहे ते इनिशियल आणि फायनल पोझिशनमध्ये. सो डिस्प्लेसमेंट 0 असू शकते, निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह, पण डिस्टन्स जे आहे ते नेहमी पॉझिटिव्ह असणार. समजतं. दोघांचं युनिट मीटरचं असणार, स्टँडर्ड युनिट. फक्त हे बेसिक डिफरन्स लक्षात ठेवा, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. मग त्याच्यावरून स्पीड आणि वेलॉसिटी हे शब्द येतात. स्पीड म्हणजे
रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स असतं, म्हणजे किती वेळामध्ये किती डिस्टन्स कवर केलं आहे. हे ॲप्टिट्यूडमध्ये पण आपल्याला लागतं. डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड म्हणजे काय आहे, डिस्टन्स अपॉन, जस्ट अ सेकंड, डिस्टन्स अपॉन टाईम, याला आपण स्पीड म्हणतो. डिस्टन्स जे आहे ते मीटरमध्ये असतं, टाईम जे आहे ते सेकंडमध्ये असतं. समजतं. आणि ॲव्हरेज स्पीड काढायचं असेल आपल्याला, समजा पहिल्यांदा पळत गेला एखादा माणूस 10च्या स्पीडनं, परत चालत गेला 5च्या स्पीडनं, परत रांगत गेला तो 1च्या स्पीडनं, आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचला ए आणि बी. लक्ष द्या काय सांगितलं मी आता. पहिल्यांदा एपासून समजा हा सी पॉईंट आहे, तिथपर्यंत तो पळत गेला 10च्या स्पीडनं. सी टू डी जो आहे तो चालत गेला 5च्या स्पीडनं, आणि डी टू बी जे आहे ते रांगत गेला, परत थकला असेल एकदमच 1च्या स्पीडनं. सो ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असतं, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलं आहे तो त्यानं, एपासून म्हणजे ए सी डिस्टन्स प्लस हे, आणि टोटल वेळ किती लागला त्याला इथून इथं जायला. म्हणजे पहिल्यांदा समजा 2 मिनटं लागले असतील, त्यानंतर 5 मिनटं, त्यानंतर 10 मिनटं. त्याच्यावरून आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढता येतं. सो ॲव्हरेज स्पीड म्हणजे असं नाही करायचं, पहिला 10चं स्पीड होतं, मग 5चं आहे, मग 3चं आहे, मग तिघांची बेरीज डिवायडेड बाय 3, असं नाही करायचं. पहिल्यांदा 10चं स्पीड आहे आणि किती वेळ पळाला तो, त्याच्यावरून हे डिस्टन्स काढून घ्यायचं, नंतर हे डिस्टन्स काढून घ्यायचं, हे डिस्टन्स काढायचं. 3 डिस्टन्स काढल्यावर तिघांची बेरीज डिवायडेड बाय टोटल टाईम केला की त्याचं एपासून बीला जाण्यासाठी ॲव्हरेज स्पीड किती होतं ते समजतं आपल्याला. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजे डिस्प्लेसमेंट होण्यासाठी किती वेळ लागला, याला वेलॉसिटी म्हणतात. स्पीड कधी निगेटिव्ह नसतं, पण वेलॉसिटी जे आहे ती निगेटिव्ह असू शकते जर डिस्प्लेसमेंट उलट्या दिशेनं असेल तर. समजतं. त्यानंतर नेक्स्ट ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे पुन्हा रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, डी व्ही बाय डी टी. म्हणजे वेलॉसिटी किती चेंज झाली किती वेळामध्ये, याला ॲक्सेलरेशन म्हणतात. आणि वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झाली किती वेळामध्ये, त्याला वेलॉसिटी म्हणतात. समजतं. याचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. आता हे इक्वेशन ऑफ मोशनचे 3 आहेत फिजिक्समध्ये, तुम्ही बघितलं असेल. v इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट चालू आहे असं गोल फिरायला लागलं आहे काही लिनियर मोशनचं. युजली हे रॅन्डम असं नाही दाखवत जनरल मोशनसाठी, हे लिनियर मोशनसाठी एका पाथमध्ये चालू आहे. तर त्या लिनियर स्ट्रेट लाईन मोशनसाठी जर स्टार्टिंगचं स्पीड काय तर माहीत असेल यू, फायनल वेलॉसिटी माहीत असेल व्ही, टाईम माहीत असेल तुम्हाला किती वेळ चालू आहे, ॲक्सेलरेशन माहीत असेल ए, समजते, किंवा डिस्प्लेसमेंट माहीत असेल या ठिकाणाहून या ठिकाणी किती अंतर आहे एस, या सगळ्या गोष्टी माहीत असतील तर एक गोष्ट माहीत असेल किंवा 2 गोष्टी माहीत असतील तर बाकीच्या गोष्टी काढता येतात आपल्याला. याला इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणतात. हे पार्ट पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट. समजतं. बेसिक फिजिक्सचं आहे. याच्यावर एखादा क्वेश्चन आला समजा सोपं, स्टार्टिंगची वेलॉसिटी एवढी होती आणि हे टाईम होतं, तर इनिशियल वेलॉसिटी किती किंवा ॲक्सेलरेशन किती सांगता आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट एक कन्सेप्ट आहे प्रोजेक्टाईल मोशन. आता प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे समजा इथं एक तोफ आहे अशी, ओके, कॅनन आहे. आता या कॅननमधून एक गोळा समजा बॉम्ब जो आहे तो रिलीज केला, तर त्याची जी ट्रॅजेक्टरी असते तो कसं जाणार, असं जाणार, वरती जाणार काहीतरी हाईटला आणि परत खाली येणार असं. समजतं. कारण का ही जी कॅनन आहे याचा काहीतरी अँगल आहे हा थीटा ग्राउंडसोबत, त्यामुळे तो काय होतो पहिल्यांदा वरती जातो असं आणि परत खाली 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 येऊन जिथं ग्राउंड असेल तिथं पडणार हा. समजते. सो या मोशनला, ही जी मोशन झाली अशी तोफेचा गोळा आहे, ठीक आहे, किंवा तुम्ही दगड समजा असंच टाकला, कोणाला तर मारतंय, स्ट्रेट लाईनमध्ये न मारता वरून असं टाकला समजा. या क्रिकेटमध्ये बॉल वगैरे टाकतात ना, म्हणजे बॉलर बॉल नाही टाकत, फिल्डरकडं बॉल आल्यानंतर तो कीपरकडं जो बॉल टाकतो त्याची मोशन जी आहे ती अशी असते प्रोजेक्टाईल मोशन. समजते. आता यामध्ये क्वेश्चन काय येतो,
आला तर एक तर प्रोजेक्टाईल मोशन असेल तर याची हाईट किती आहे मॅक्सिमम, म्हणजे हा जो तोफेचा गोळा समजा वरती गेला तर मॅक्सिमम किती हाईटपर्यंत जाऊ शकतो एच मॅक्स. त्यानंतर ही जे आहे स्टार्टिंग पोझिशनपासून ते इथं पडला हा गोळा समजा तोफेचं, तर याला रेंज म्हणतात. रेंज म्हणजे इथून लॉन्च केला आणि इथं आला तर ही रेंज किती आहे आणि हाईट किती आहे किंवा टाईम किती वेळ लागला, या 3 गोष्टी विचारू शकतात. समजतं. याचे फॉर्म्युला आहे तिथं, याचं डेरिवेशन वगैरे फिजिक्समध्ये असतं, सो ते काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त लक्षात ठेवताना हे 3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. रेंज जे आहे त्याचा फॉर्म्युला असतो u² sin 2θ अपॉन g. आता थीटा जो आहे तो अँगल आहे, हे त्याचा अँगल बघितला आपण, हा अँगल म्हणजे इथं थीटा आहे, लक्षात ठेवा हा अँगल. यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, किती तोफेचा गोळा लॉन्च केला तर त्याची स्टार्टिंगची वेलॉसिटी आहे यू. थीटा माहिती आहे sin 2θ आहे, लक्षात ठेवा. म्हणजे थीटा 10 डिग्री असेल तर ते अँगल घेताना 10 नाही घ्यायचं, 20 घ्यायचं, कारण 2 गुणिले अँगल आहे. आणि जीची व्हॅल्यू माहीत असते आपल्याला 9.81. फक्त आता यू कळाला आणि अँगल कळाला तर किती लांब जाईल हे आपण सांगू शकतो. तसंच मॅक्सिमम हाईट किती जाऊ शकते त्याचं आहे हे बघा. हे वरती यू साईन थीटा जी सगळीकडे आहे, फक्त स्क्वेअर कुठं आहे. आता इथं जसं की u² sin 2θ अपॉन जी आहे आणि इथं u² sin² थीटा आहे आणि इथं 2g आहे खाली. इथं g होता, इथं 2g आहे. इथं sin 2θ होता म्हणजे अँगलचा गुणिले 2. इथं sin² थीटा आहे, साईन 10 डिग्री त्याची व्हॅल्यू काहीतरी त्याचा स्क्वेअर करायचं. फरक आहे दोन्हीमध्ये, समजतं. आणि टाईम किती लागेल तर याच्यामध्ये पण u sin θ अपॉन g आहे, फक्त वरती 2u आहे. सो तिन्ही फॉर्म्युले जवळपास सारखे दिसतात पण तिघांचे फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. एक रेंज म्हणजे किती अंतर जाईल, एक हाईट म्हणजे किती मॅक्सिमम वर जाईल आणि टाईम म्हणजे किती वेळ लागेल रीच व्हायला. हे 3 फॉर्म्युले ते पार्टच करून ठेवा सगळ्यांनी, कारण ह्याच्यावर जर क्वेश्चन आला डायरेक्ट तर इझी कॅटेगरीमध्ये येईल तो, व्हॅल्यू फक्त पुट करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट इथं काय दिलं आहे बघा, मॅक्सिमम रेंज पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला लांब एकदम पाठवायचं असेल असं किंवा असं पाठवायचं असेल तर त्यासाठी बेस्ट अँगल जो आहे, असं नाही की एकदम खालून जमिनीलगत तुम्ही पाठवलं. हे बघा तोफ जी आहे ना, ही समजा तोफ आहे तुमची, तिचा जो अँगल पाहिजे हा थीटा जो अँगल आहे तो 45 डिग्री असेल, कारण हे रेंजचं फॉर्म्युला आहे. इथं डेरिव्हेटिव्हमध्ये आपण मॅक्झिमम मिनिमम बघतो, सो डेरिव्हेटिव्ह काढून चेक केलं तरी पण येतं. आणि sin 2θ साईनची व्हॅल्यू किती असते मॅक्सिमम, साईन थीटाची व्हॅल्यू किंवा साईनची व्हॅल्यू, साईन जो अँगल आहे ट्रिग्नॉमेट्रीमधलं याची मॅक्झिमम व्हॅल्यू असते 1 आणि ती कधी असते साईन 90 डिग्रीला. हे सगळ्यांनी शिकलं असेल मॅथमॅटिक्समध्ये. साईनची मॅक्झिमम व्हॅल्यू असते 1. 0 to 1 मध्ये साईन थीटाची व्हॅल्यू व्हॅरी करते, मॅक्सिमम 1 मिनिमम 0 असते. जर 90 डिग्रीला 1 येत असेल तर 2 थीटाची व्हॅल्यू आली 90. मग थीटाची व्हॅल्यू किती येणार, 90 भागिले 2 म्हणजे 45. याचा अर्थ काय, तोफेचा अँगल 45 असल्यावर हा जो गोळा जाणार तो लांब जाणार. मग 45पेक्षा कमी झाला किंवा जास्त झाला तरी त्याची रेंज जी आहे ती कमी होणार, लक्षात घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे. सिम्पल विचारतील क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये की प्रोजेक्टाईल मोशनमध्ये जास्तीत जास्त रेंज मिळवण्यासाठी अँगल किती पाहिजे, तर 45 पाहिजे. साईन 2θ याची व्हॅल्यू 1 येण्यासाठी थीटा 45 पाहिजे. मग ह्याची 1 झाली व्हॅल्यू साईन 2θची तर मॅक्सिमम रेंज काय आली, मग u²/g आली. समजतं. तसंच हाईट मॅक्सिमम पाहिजे असेल, तोफेतनं वरती पाठवायचं असेल मॅक्सिमम, तर तोफ उभी करायची डायरेक्ट, स्वतःचा अंगावर पडणार परत गोळा येऊन आणि त्यावेळेस तो मॅक्सिमम जाणार. काय सांगतो समजतं. कारण sin² थीटा म्हणजे साईन थीटाची परत व्हॅल्यू 90 डिग्रीला असते. आता तोफ 90 डिग्री केली म्हणजे उभी केली वरती, समजतं. सो मॅक्सिमम हाईटसाठी 90 डिग्री अँगल पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू पण येणार इथे u²/2g येणार खाली. आणखी काय लक्षात ठेवायचं, लक्षात आहे तोफ आहे समजा अशी, त्याचा अँगल थीटा असेल 10 डिग्री
किंवा 90 मायनस थीटा असेल 80 डिग्री, थीटा म्हणजे समजा 10 डिग्री घेतला आणि 90 मायनस थीटा म्हणजे 80 डिग्री घेतलं, म्हणजे तोफेच्या 2 पोझिशन आहेत. 10 म्हणजे असं आहे आणि दुसरी पोझिशन आहे तोफ एकदम इन्क्लाइंड आहे अशी. ह्या दोन्ही पोझिशनमध्ये रेंज सेम येते, लक्षात ठेवा. म्हणजे तोफेतनं गोळा टाकला तुम्ही इथं, खाली असेल एकदम तोफ तरी पण रेंज तेवढी असणार, आणि वरती केलं खूप तरी पण वरती जाऊन असंच पडणार इथं. समजतंय? सो म्हणजे 45ला मॅक्सिमम असणार, 90ला हाईट मॅक्सिमम असणार, आणि थीटा आणि 90 मायनस थीटा म्हणजे काय, 10 डिग्री घेतला, 80 घेतलं किंवा 20-70 घेतलं, दोन्हीमध्ये त्याच रेंजला जाऊन पडणार तो गोळा. क्लिअर आहे? त्यानंतर आता न्यूटन्स लॉ ऑफ मोशन दिले आहेत. हे आपल्याला फिजिक्समध्ये झालेलं असतं बेसिकली. फर्स्ट लॉ न्यूटनचा काय, एव्हरी बॉडी, आता एव्हरी बॉडी हा शब्द स्प्लिट पाहिजे इथं. एव्हरी बॉडी आता हे ॲक्च्युली स्टेटमेंट काय आहे, कंटिन्यूज इन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे काय, लक्षात द्या, एखादा समजा दगड आहे रस्त्यात, तर तो त्याच जागी राहणार, आपोआप हलणार नाही तो. म्हणजे एव्हरी बॉडी रिमेन्स इन स्टेट ऑफ रेस्ट, म्हणजे तिथंच राहणार ती जोपर्यंत त्याच्यावर कोणता तरी फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत. म्हणजे हवेचा फोर्स असेल, तुम्ही ढकलला त्याला तरच तो पुढे जाणार, नाहीतर तो तिथंच पडून राहणार दगड. समजतं? डोंगर जसे असतात तसे. आता युनिफॉर्म मोशनमध्ये राहते म्हणजे काय, तुम्ही समजा गाडीमध्ये बसलाय, ठीक आहे, तर गाडीमध्ये समजा तुम्ही बसलाय आणि ब्रेक दाबला गाडीचा अचानक, तर तुम्ही एकदम पुढे जाता, गाडीवर आदळता. ते पण काय होतं, कारण तुम्ही युनिफॉर्म मोशन आहे. इनर्शिया ऑफ मोशन इथं दिलं बघा. इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे काय, तुम्ही एका जागी एखादी गोष्ट आहे ती तिथंच राहायचा प्रयत्न करणार जोपर्यंत तुम्ही त्याला पुश करत नाही तोपर्यंत, ढकलत नाही तोपर्यंत. इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जे आहे ते मोशनमध्येच राहायला बघणार जोपर्यंत तुम्ही त्याला स्टॉप करत नाही तोपर्यंत, स्टॉप करण्याचा फोर्स करत नाही तोपर्यंत. जसं की गाडीत बसलाय तुम्ही, गाडी चालली 50च्या स्पीडनं, एकदम ब्रेक दाबला तर तुम्ही गाडीवर आदळणार, कारण तुम्ही पण 50च्या स्पीडनं चाललेलं होतं. एकदम सडनली स्टॉप झालं तर तुम्ही आदळणार. किंवा फॅनचं बटन तुम्ही बंद केलं अचानक चालू असताना, तर असं नाही की बटन बंद केलं फॅन फ्रीज झाला तिथं थांबला, असं नाही होत. फॅन गोल 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 फिरत हळूहळू त्याचं स्पीड जे आहे ते कमी होतं. त्यानंतर तसंच आहे, मग लांब उडीमध्ये कसं असतं, स्टार्टिंगला माणूस थोडासा पळत येतो आणि मग उडी मारतो. ह्याचं लॉजिकच हे आहे की इनर्शिया ऑफ मोशन जो असतो, जर तुम्ही नुसती जागेवरनं तुम्हाला लांब उडी मारायला लावली तर तुमची कमी जाणार, पण तुम्ही जर मोशनमध्ये असाल ऑलरेडी तर तुमची बॉडी ऑटोमॅटिकली पुढे जायचा प्रयत्न करणार. समजतंय? सो हे फर्स्ट लॉमुळं आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, सेकंड लॉ ऑफ मोशन. आता हा लॉ बेसिकली फोर्सची डेफिनेशन देतो. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन जे आहे ते सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये. द फोर्स अप्लाइड ऑन अ बॉडी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड ॲक्सेलरेशन. न्यूटन युनिट आहे, वेक्टर क्वांटिटी. आता इनर्शिया नॉन इनर्शिया फ्रेम काही गरजेचं नाही आपल्याला. सीडो फोर्स नॉट नेसेसरी. सीडो फोर्स म्हणजे खोटा फोर्स असतो वगैरे, ते काही गरजेचं नाही. नेक्स्ट मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय, बेसिकली मास इंटू वेलॉसिटी, याला मोमेंटम म्हणतात. मोमेंटम हे एवढंच फक्त लक्षात ठेवा, जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. मास इंटू वेलॉसिटी त्याला मोमेंटम म्हणतात. हे कोलिजनमध्ये उपयोगाचं असतं. कोलिजन म्हणजे ॲक्सिडेंट झाला, समजा गाडी चालली आहे काहीतरी स्पीडनं, गाडीचं काहीतरी मास आहे 100 किलो 1000 किलो, ती एखाद्या ऑब्जेक्टवर आदळली वेलॉसिटीनं तर किती इम्पॅक्ट होईल वगैरे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन म्हणजे m1v1, त्याचं एक इक्वेशन असतं की इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम जो आहे तो कॉन्झर्व राहतो. टाईप्स ऑफ मोशन असतात, मग परफेक्टली इलास्टिक, इनइलास्टिक कोलिजन वगैरे असे असतात.
सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो की जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत बॉडीचा जो मोमेंटम आहे, इनिशियल वेलॉसिटी इंटू इनिशियल मास जे आहे अँड फायनल वेलॉसिटी आणि मास, त्याचा प्रोडक्ट जो आहे तो कॉन्स्टंट राहतो. थोडक्यात M1v1 इज इक्वल टू M2v2 एक बॉडी असेल तर. ओके, आता हे जे एक्झाम्पल दिले आहेत मोमेंटमचे म्हणजे काय, कॉन्झर्वेशन. तुम्ही पाण्यात आहात समजा बोटीमध्ये आणि बोटीमधून तुम्ही उडी मारताय बाहेर किनाऱ्यावरती, तर उडी मारताना तुम्ही बोट मागं ढकलली जाते. सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल. ते याच्यामुळं होतं समजते, मोमेंटम जो आहे तो कॉन्झर्व राहतो. त्यानंतर रॉकेट जेव्हा वरती लॉन्च होतं तेव्हा बेसिकली धूर जो आहे तो खाली ढकलतं आणि ते उलट्या डायरेक्शनमध्ये वर जातं. बुलेट समजा बंदुकीतून तुम्ही गोळी मारताय, तर गोळी मारल्यानंतर बंदूक थोडीशी मागे सरकते गोळी पुढं जाताना. हे मोमेंटममुळे होतं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. त्यानंतर इम्पल्स एक टर्म आहे. इम्पल्स म्हणजे काय, फोर्स इंटू टाईम. एवढंच लक्षात ठेवा, इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाईम. आता फोर्स युनिट असतं न्यूटन, टाईमचा आहे सेकंड, सो इम्पल्स असणार न्यूटन सेकंड. आता हे कुठं युजफुल असतं इम्पल्स, म्हणजे समजा तुम्ही क्रिकेटमध्ये समजा बॉल खूप वरती गेला आहे आणि तुम्ही कॅच घेत आहे त्याचा हातामध्ये, नुसता हात तुम्ही तिथं ठेवला आणि बॉल येऊन तुमच्या हातावर पडला, तर काय होणार, इम्पल्स जो आहे किंवा इम्पॅक्ट फोर्स जो आहे तो तुम्हाला हाताला जोरात लागणार बॉल, कारण तुम्ही कमी टाईममध्ये तो जो फोर्स आहे तो ॲब्झॉर्ब केला हातावर. समजतं. पण जर तुम्ही काय केलं, कॅच घेतल्यानंतर म्हणजे हा बॉल पकडताना हात हळूहळू मागं घेतला. क्रिकेटमध्ये कधी पण बघायचं, कॅच घेताना ते कॅच घेतल्यानंतर हात हळूच मागं घेतात, जेणेकरून हा इम्पल्सचा इम्पॅक्ट जो आहे तो कमी करण्यासाठी, म्हणजे हाताला लागणार नाही बॉल जोरात. हे दिलं इथं. टाईम इंटरवल वाढवतो तुम्ही त्या इम्पॅक्टचं. त्यानंतर तेच आहे, मग तुम्ही घरावरून उडी मारली समजा कॉन्क्रीटच्या रस्त्यावर, तर तुम्हाला जास्त इम्पॅक्ट होणार. आणि तो जर खाली हे असेल, रबर असेल किंवा ट्रॅम्पोलिन असेल, उड्या मारतात मुलं लहान, ते असेल तर कमी लागणार तुम्हाला. शॉक ॲब्झॉर्बर जे असतात गाड्यांचे, त्याचं पण तेच आहे काम. त्यानंतर थर्ड लॉ काय आहे न्यूटनचं, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. समजते. म्हणजे तुम्ही समजा भिंतीवर बुक्की मारली तर भिंत पण तेवढ्याच फोर्सनं रेजिस्ट करणार. सो याला म्हणतात एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अपोजिट रिॲक्शन. जसं की रॉकेटवरती जाताना गॅस इजेक्ट करतं खाली आणि ते स्वतः वरती जातं. स्विमिंग पोहताय पाण्यामध्ये तुम्ही समजा, तर तुम्ही पाण्याला जेव्हा मागं ढकलता, पाणी तुम्हाला पुढे ढकलतं. समजतं. सो एव्हरी ॲक्शन हॅज, हा खूप इम्पॉर्टंट आहे लॉ फिजिक्समध्ये, ॲक्शन रिॲक्शनचं. त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती आहे फ्रिक्शन. आता मेकॅनिकल आहे आपण, न्यूटन्स लॉ, विस्कॉसिटी वगैरे झालेलं असतं. सो फ्रिक्शन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो सरफेस बरोबर कॉन्टॅक्टमध्ये असेल समजा, तर फ्रिक्शन म्हणजे बेसिकली रेजिस्टन्स टू द मोशन असतो. म्हणजे पुढं जायला त्याचा विरोध जो आहे त्याच्यासाठी जी गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे त्याला फ्रिक्शन म्हणतात. टाईप्स, आता विस्कॉसिटी वगैरे यात येते लिक्विडमध्ये. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे, आता फ्रिक्शनचा फोर्स पण असतो. म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन माहीत असेल तुम्हाला, नॉर्मल रिॲक्शन माहीत असेल तर ते काढता येतं. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणजे एखादा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, दगड आहे समजा रस्त्यावरती, तो रस्त्याबरोबर जो आहे त्याचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो स्टॅटिक फ्रिक्शन आहे. कायनेटिक आणि स्लायडिंग फ्रिक्शन म्हणजे जर तुम्ही फळ्यावरती डस्टर मूव्ह करताय, समजा ब्लॅकबोर्ड आहे त्याच्यावरून डस्टर मूव्ह करताय, स्लाईड करताय, तर त्याचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो स्लायडिंग फ्रिक्शनल फोर्स येणार. आणि रोलिंग फ्रिक्शनल फोर्स म्हणजे गाडीचं चाक आहे समजा ते, आणि सरफेसवर जो फोर्स आहे तो, त्याचं जे आहे फ्रिक्शनल फोर्स, तर ते रोलिंग फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन असं नाही की निगेटिव्ह टर्म आहे, कधी कधी उपयोग पण होतं. जसं की तुमची चप्पल आहे आता पावसाळ्यामध्ये, फ्रिक्शन जर असेल, खाली ग्रीप चांगली असेल तर तुम्ही चालू शकता, जर फ्रिक्शन नसेल तर घसरून पडाल. टायरला पण ग्रीपसाठी फ्रिक्शनल फोर्स इम्पॉर्टंट आहे. फक्त जास्त फ्रिक्शन झालं तर झीज होते लवकर, विअर अँड टिअर जास्त होतं, त्यामुळं
ल्युब्रिकेशन करतात गाडीमध्ये ल्युब्रिकेटिंग किंवा तुमच्या सायकलची चेन जे आहे त्याच्यात ऑइल वगैरे टाकलं जातं. सो फ्रिक्शन कमी करण्यासाठी बिअरिंग यूज करतात. बॉल बिअरिंग, रोलर बिअरिंग इथे दिलं आहे. ल्युब्रिकेशन, पॉलिशिंग, बिअरिंग यूज करतात फ्रिक्शन कमी करण्यासाठी. फ्रिक्शन असं नाही की निगेटिव्ह आहे, गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं ठीक आहे, आपण राहिलेला भाग नंतर कंटिन्यू करूया. या बेसिक गोष्टी ज्या आहेत हे बघा, यातले फॉर्म्युले जे आहेत एका लाईनमध्ये फक्त लक्षात ठेवायचे. इम्पल्स म्हणजे फोर्स इंटू टाईम, मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन मोमेंटम म्हणजे मोमेंटम कॉन्झर्व राहतो. ॲक्सिडेंट जेव्हा होतं त्यावेळेस हे टर्म इम्पॉर्टंट आहे. न्यूटनचे तिन्ही लॉ लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रोजेक्टाईल मोशनचे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, रेंज, हाईट आणि टाईमसाठीचे. ॲक्सलरेशन, वेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट हे सगळं लक्षात ठेवायचं. आणि डायमेन्शन्सवर एक क्वेश्चन आला होता ग्रुप एच्या एक्झाममध्ये यावर्षी. सो डायमेन्शनवर विशेष फोकस ठेवा. सोपे असते टर्म, फक्त जर अभ्यास नसेल तर मग आठवत नाही एन टाईमला. ओके, थँक्यू.